श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, कोणासाठी किती काही करा, काही उपयोग नसतोय. आयुष्य बिनधास्त जगायचं, कुणाचं वाईट करायचं नाही आणि कुणाचं वाईट चिंतायचं सुद्धा नाही. कुणाच्या मागं वाईट बोलायचं नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. आपल्याला काही कमी पडत नसतं आणि फरक तर अजिबात पडत नसतोय. श्रोते हो, कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची अनेक रूपं असतात. आपल्याला सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवलं की लगेच तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात. श्रोते हो, ज्याच्याशी तुमचा काळी सुद्धा संबंध नसतोय. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. तर तुम्ही आम्ही कोण आहे? कोणी किती वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्याच्याविषयी आणि इतरांविषयी चांगलंच बोलायचं आणि चांगलंच वागायचं. बोलण्यामध्ये स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचं नाही आणि कुणाविषयी मागं वाईट चर्चा सुद्धा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचं हित चिंतायचं, कुणाच्या पुढं पुढं करायचं नाही. श्रोते हो, जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसं कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात ना, अगदी तसं शांत डोकं आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. श्रोते हो, नेहमी हसत राहा, कारण हा सुंदर जन्म पुन्हा नाही. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जोपर्यंत आपली वेळ येत नसते तोपर्यंत संयम ठेवायचा असतो. अंदाज पाण्याचा असो किंवा माणसाचा, एकदा चुकला की बुडणं निश्चित. एक निष्ठावंत प्रामाणिक बायको हे नवऱ्यासाठी त्याचा सोनेरी मुकुट असते. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगायचं आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करायची. लळा त्यांनाच लावायचा जे तुमच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. जवळ त्यांच्याच राहायचं जे तुमच्या दूर राहू शकत नाहीत. नात्यांचं डावपेच हे जरा उशिराच कळतात. जेव्हा ते कळतात तेव्हा लोक डाव जिंकलेली असतात. आपण कोणासाठी कितीही केलं तरी ते कुठंतरी कमीच पडतं. कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं. आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते की आपल्याकडे सहन करण्याशिवाय कोणताच मार्ग नसतो. माणसानं खूप मोठं व्हावं, पण त्या मोठेपणाला अहंकार चिकटू देऊ नये. कारण अहंकारानं माणूस किती मोठा असला तरी तो छोटा दिसायला लागतो. मन कितीही समजूतदार असलं तरी ते प्रेमासाठी वेडं होतच. आयुष्यात चांगलं योग येण्यासाठी योग्य वेळेवर योग्य गोष्टी कराव्या लागत असतात. कधी कधी डोळं बंद करून आत्मपरीक्षण करण्यापेक्षा उघड्या डोळ्यांनी समोर असलेल्या वास्तवाचं सूक्ष्म निरीक्षण करणं हे देखील गरजेचं असतं. आणि तेव्हाच आपल्याला आपल्यातले परखे ओळखाय येतात. भावना वेळेपेक्षा जास्त महाग असतात. त्यामुळे ज्याला त्याची किंमत असते त्याच्यावरच खर्च करा. माणसाला खोटी प्रशंसा ऐकून बर्बाद होणं पसंत असतं, पण खरी टीका ऐकून स्वतःला सांभाळून घेणं पसंत नसतं. एकटं राहा आणि आनंदी राहा. कोणीही तुम्हाला इग्नोर करणार नाही.
कोणीही तुम्हाला हर्ट करणार नाही, कोणीही तुम्हाला रडवणार नाही आणि कोणीही तुम्हाला सोडून जाणार नाही. जी व्यक्ती रडल्यानंतर स्वतःचं डोळं स्वतः पुसून परत एकदा नव्यानं आयुष्याची सुरुवात करू शकते, ती व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकते. मनासारखं घडत नसताना देखील स्वतःमध्ये खुश राहणं, यालाच तर खरं बोलतात खरं आयुष्य. कागदपत्र एकत्र ठेवणारी पेन ही कागदांना टोचते, त्याचप्रमाणे कुटुंबाला एकत्र ठेवणारी व्यक्ती ही कुटुंबाला टोचते. सापाच्या दातात, विंचूच्या नांगेत आणि माणसाच्या मनात किती विष असतं हे सांगणं फार कठीण आहे. नात्यात शांतता आली की शब्द थांबतात, पण प्रश्न संपत नाहीत. वरवर सगळं जरी हसरं असलं तरी नात्यातील अंतर वाढत जातं. मनाचा ठाव घ्यायचं भान हे कुणालाच राहत नाही. संवादाअभावी नातं केवळ औपचारिकतेत अडकून पडतं आणि मग गोड बोलण्याच्या दिखाव्याखाली भावनांची दरी वाढत जाते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःपेक्षा जास्त महत्वाची होते, तेव्हा समजायचं की आयुष्यात खूप मोठं वादळ येणार आहे. गोड गोड बोलण्याचा दिखावा करून मनात पाप ठेवण्यापेक्षा खरं आणि तोंडावर बोलून वाईट झालेलं कधीही चांगलं असतं. जे लोक नेहमीच निगेटिव्ह विचार करतात, नेहमीच लोकांना नावं ठेवतात, लोकांनी किती चांगली कामं केली तरी त्यात खोट काढतात, अशा लोकांना दुसऱ्याचं सुख कधीच बघवत नसतं. कधी कधी आयुष्याचे धडे देणारे सुद्धा खिशात अहंकार घेऊन फिरतात. आईचं स्नेह समुद्रासारखं असतं, तुम्ही त्याची सुरुवात पाहू शकता पण शेवट नाही. परक्यांना दोष देऊन काहीच फायदा नसतो, कारण आपल्याने कमी तमाशा केलेला नसतो. स्त्री सन्मानासाठी नाही, सन्मान हा स्त्रियांसाठी बनवलेला आहे. तुमच्या बहिणीसाठी किंवा मुलीसाठी तुम्हाला सहन होणार नाही असं शब्द कोणत्याही मुलीला बोलू नका. चारित्र्य विचारांना आकार देतं आणि चारित्र्य हा सर्वोच्च गुण आहे. अभ्यासाचं सोंग घेऊन आई वडिलांना फसवत असाल तर वाईट दिवस बघण्याची पण तयारी ठेवा.